नमस्कार. माझं नाव आकाश सुदेश खोरे, राहणार पाटस. मी इथं येण्याचं कारण असं आहे की इथं आमचे पंजोबा कॅप्टन बाळकृष्ण विठ्ठलराव खोरे इनामदार सरदार बहादूर, जे की गव्हर्नरचे एडीसी होते स्वतंत्र पूर्व काळामध्ये. त्यांचं जे योगदान होतं, जे की आपण पहिलं विश्वयुद्ध झालं 1914 आणि 15 साली, त्या विश्वयुद्धामध्ये त्यांनी मोठं शौर्य गाजवलेलं आहे. शत्रूच्या पोझिशनच्या अगदी जवळ लढत असताना ते गंभीररित्या दोनदा जखमी झाले होते, तरी देखील त्यांनी युद्धभूमी सोडली नाही. या राष्ट्रासाठी, देशासाठी ते लढत राहिले, ते मागे फिरले नाहीत. त्याचप्रमाणे त्यांची दोन सख्खी भावंड, लेन्स नाईक रघुनाथराव खोरे आणि सब असिस्टंट सर्जन डॉक्टर मुरारराव खोरे, हे देखील पहिल्या विश्वयुद्धामध्ये सहभागी होते. आमचं संपूर्ण कुटुंब पहिलं विश्वयुद्ध लढलेलं आहे. त्यानंतर ही देशसेवेची परंपरा आजही गेल्या 5 पिढ्या आमच्या कुटुंबामध्ये सुरू आहे, जे की आजही ते समर्पण आम्ही देतोय. तर त्यांची समाधी दौंड या ठिकाणी आहे. गेले आमच्या आजोबांकडनं मला माहिती मिळाल्यानंतरनं मी या ठिकाणी आलो आणि ती समाधी जतन आणि सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण आज जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर दौंडमध्ये जो नवीन ब्रिज येतोय, त्या विकास कामाच्या आड ही समाधी येते. आमची महत्वाची प्रमुख मागणी हीच आहे की विकास कामाच्या नावाखाली हा इतिहास दडता कामा नये. उद्याच्या पिढीला या शूरवीराच्या शौर्याची गाथा समजावी, हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा. त्यासाठी आम्ही लढतोय. ती समाधी वाचावी, तिचं सुशोभीकरण आणि जतन व्हावं यासाठी. या समाधी संदर्भात प्रशासनाला याची माहिती आहे का? हो, आहे ना. तहसीलदार साहेबांना, जे की PWD विभाग आहे, यांना त्या संदर्भात मी निवेदनही दिलेली आहेत आणि त्याच्या पोचपावत्याही आहेत आपल्याकडं. आणि आता तुमची मागणी काय नेमकी आहे? प्रशासनाने याच्यावर काय ठोस उपाय केले पाहिजे? प्रशासनाने आहे ना, ही जी समाधी आहे त्याचं जतन आणि सुशोभीकरण केलं पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे की विकास व्हावा, त्या बाबतीत आमचं दुमत नाहीये. पण विकास जसा व्हावा तसा इतिहासही टिकला पाहिजे, तो नष्ट नाही झाला पाहिजे, असं आमचं मत आहे.